मीरा भाईंदर परिसरात एका महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्या विरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मीरा रोड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 69 आणि 351(2) अंतर्गत हा गुन्हा नोंदवला आहे। पीडित महिलेच्या तक्रारीनुसार जुलै 2022 मध्ये जंगम यांनी तिला मीरा रोड पूर्व येथील कार्यालयात बोलावले। तेथे लग्नाचे आश्वासन देत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे। त्यानंतर विविध ठिकाणी कार्यालय, लॉज आणि इतर ठिकाणी तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिल्याचं महिलेने म्हटलंय। या सर्व प्रकारामुळे ती मानसिकदृष्ट्या त्रस्त झाल्याचं समोर आले। दरम्यान सुरुवातीला पोलिसांकडून तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करण्यात आला। हा मुद्दा माध्यमांनी उचलून धरल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला। या प्रकरणात नवे वळण येतं नगरसेवक लक्ष्मण जंगम यांनी नवघर पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरुद्ध ब्लॅकमेलिंगची तक्रार दाखल केली। त्यामुळे दोन्ही बाजूंनी गंभीर आरोप प्रत्यारोप सुरू असून प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनलं आहे। या घटनेमुळे शहरात तसे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। डीसीपीशी बोलून मला संपर्क करणार, पण अजून संपर्क केले नाही। 3 दिवस झाले अजूनपर्यंत रिप्लाय नाही। बिकॉज एसीपी आणि डीसीपी ऐकूनच नयानगरमध्ये पण तेच चाललं होतं आणि आता इकडे पण तेच आहे विषय। कोणाचे दादच नाही, कोण नाही काय करत। 4-5 घंटे रोज मी इकडे बसून जाते। मीरा रोड पोलीस स्टेशनमध्ये नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्या विरोधात BNS कलम 69 अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। याच्यामध्ये पीडितेच्या तक्रारीनुसार पीडित आणि आरोपी यांचे जुलै 2022 पासून ओळख होती आणि ओळखीचं रूपांतर संबंधात झालं आणि त्यानंतर लग्नाचं आमिष दाखवून त्यांनी बलात्कार केला। त्यामुळे त्यांनी कंप्लेंट देताच आपण आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि ह्याच प्रकरणामध्ये नवघर पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी लक्ष्मण जंगम यांनी पीडितेच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे। फिर्यादीच्या म्हणण्यानुसार जे पीडित महिला आहे हिने वेळोवेळी त्यांच्याकडे 3 BHK फ्लॅट आणि काही सोन्याची मागणी केली। त्यामुळे आपण नवघर पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे। दोन्ही गुन्ह्याचा तपास पुढे चालू आहे आणि तपासामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल।